नमस्कार, मी कल्पना माय ड्रीम होम अँड किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आपण अगदी खुसखुशीत असा खमण ढोकळा तयार करतोय। अजिबात घशात न अडकणारा आणि खायलाही तेवढाच टेस्टी असणारा आणि पटकन तयार होणारा आज आपण इथे ढोकळा कसा करायचा ते बघणार आहोत। तुम्ही इथे बघू शकता अगदी स्पॉन्जी असा इथं आपण आज ढोकळा तयार करणार आहोत। कधी कधी ढोकळा खाताना आपल्याला घशात अडकल्यासारखा वाटतो, कधी कधी थोडासा आंबट होतो किंवा कधी कधी थोडासा कमी आंबट होतो। या पद्धतीने जर तुम्ही ढोकळा केलात तर अगदी मार्केटसारखा हा ढोकळा आहे तो तयार होतो आणि खायलाही हा तेवढाच टेस्टी लागतो। तर इथे तुम्ही बघा अगदी चारी बाजूने हा ढोकळा आहे तो छान असा फुगलेला आहे आणि तेवढा स्पॉन्जीही तयार झालेला आहे। चला बघूयात हा ढोकळा कसा तयार करायचा ते। अगदी मार्केटसारखा खमण ढोकळा तयार करण्यासाठी इथे आपल्याला घ्यायचं आहे 1.5 कप एवढं बेसन। इथं बेसन आहे ते तुम्हाला विकतच घ्यायचं आहे, म्हणजे ढोकळा आहे तो अगदी छान होतो। इथं आपल्याला हे बेसन आहे ते चाळून घ्यायचं आहे आणि यातल्या सगळ्या ज्या आपल्या गुठळ्या आहेत त्या आपल्याला इथं मोडून घ्यायचे आहेत। म्हणजे ज्या वेळेला आपण ढोकळ्यामध्ये सामान टाकतो ते सामान आहे ते एकसारखं सगळ्या पिठाला लागलं जातं आणि ढोकळा आहे तो चारी बाजूनी एकसारखा होतो। इथे बघा मी सगळं पीठ आहे ते चाळून घेतलेलं आहे। ढोकळा करताना पीठ आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे। त्यातली जी घाण आहे ते आपण बाजूला काढूयात। आता यामध्ये मी टाकून घेतलेला आहे 3 चमचे एवढा रवा। इथं प्रमाण लक्षात ठेवा, 1.5 वाटी एवढं आपण इथं जर पीठ घेतलं तर 3 चमचे एवढा रवा घ्यायचा आहे। यातच मी 1 चमचा एवढी साखर टाकली आहे, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। पाव चमचा एवढी हळद टाकली आहे आणि इथं 1 लिंबाचा रस टाकला आहे। इथं 2 चमचे एवढा लिंबाचा रस मी टाकून घेतलेला आहे आणि 3 चमचे एवढं इथं तेल टाकलेलं आहे। तेल कमी किंवा जास्त इथं तुम्ही करू शकता। आता या ज्या कपाने आपण इथं पीठ घेतलेलं आहे त्याच कपाने मी इथं पाणी घेतलेलं आहे 1 कप आणि ते थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला इथं जे आपल्या ढोकळ्याचं किंवा खमणचं पीठ आहे ते तयार करायचं आहे। इथे बघा तुम्ही मी अगदी थोडंसं सुरुवातीला पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पीठ आहे ते छान असं इथं मिक्स करून घेते। इथे या पद्धतीनं जर आपण पीठ तयार केलं तर इथं जे ढोकळ्याचं पीठ आहे ते एकसारखं मऊ असं त्याचं बॅटर तयार होतं। जर इथं तुम्ही एकदम पाणी टाकलं तर बेसनाच्या गाठी होतात, त्यामुळं आपल्याला इथं अगदी थोडं थोडं पाणी टाकून हे जे आपल्या खमण ढोकळ्याचं पीठ आहे ते तयार करून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी टाकून एकाच डायरेक्शनमध्ये फिरवून आपल्याला हे जे बॅटर आहे ते तयार करून घ्यायचं आहे। इथं हे ढोकळ्याचं बॅटर तुम्ही बघू शकताय, खूप घट्ट नाही किंवा खूप पातळ नाही, या पद्धतीनं आपल्याला याची कन्सिस्टन्सी आहे ती ठेवायची आहे। इथं हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे। हे 10 मिनिटासाठी आपण झाकून ठेवणार आहोत। इकडे बॅटर आपलं रेस्ट करतंय तोपर्यंत इथं आपण ढोकळ्याची पुढची तयारी करूयात। इथं ढोकळा उकडण्यासाठी आपल्याला अगोदरच तयारी करायची आहे। आज आपण ढोकळा आहे तो कुकरमध्ये तयार करणार आहोत, त्यामुळं इथं मी कुकरच्या टोपणाची रिंगही काढून घेतलेली आहे आणि त्याची शिट्टीही आपल्याला काढून घ्यायची आहे। इथं कुकरमध्ये टाकण्यासाठी मी एक रिंग घेतलेली आहे, कारण आपण जो डब्बा आहे तो या रिंगवर ठेवून घेणार आहोत। ज्या भांड्यात आपण ढोकळा तयार करणार आहोत त्या भांड्याला आपल्याला अगोदरच तेल लावून घ्यायचं आहे। इथं मी कुकरचा डब्बा घेतलेला आहे आणि त्याला छान असं तेल लावून घेतलेलं आहे। इथं चारी बाजूनी तेल लावून हा डब्बा आहे तो आपला तयार झालेला आहे। इकडे बॅटर बघूयात। एक 10 मिनिटानंतर यामध्ये मी टाकून घेतलेली आहे इनो। इथं इनोची मी अख्खी एक पुडी टाकून घेतलेली आहे। हा इनो आहे तो आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये फिरवून आपल्या या ढोकळ्याच्या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। इथे तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही इनो मिक्स करता त्यावेळेलाच तुम्हाला हे पीठ आहे किंवा जे आपलं ढोकळ्याचं बॅटर आहे ते अगदी हलकं झालेलं दिसेल। तुम्ही इथे बघू शकताय पहिल्यापेक्षा आपलं पीठ आहे ते अगदी हलकं झालेलं आहे। हे जे तयार करून घेतलेलं बॅटर आहे ते आपल्याला अगदी वेळ न घालवता पटकन आपण जो तयार करून ठेवलेला कुकरचा डब्बा आहे यामध्ये ओतून घ्यायचा आहे। इथं मी सगळं बॅटर आहे ते कुकरच्या डब्यामध्ये ओतून घेतलेलं आहे। इथे आपण या डब्याला 2 ते 3 वेळा टॅप करून घेणार आहोत आणि हा डब्बा आहे तर आपण इकडं जे पाणी ठेवलं होतं जे आपलं स्टीमर आहे त्यामध्ये रिंग ठेवून कुकरमध्ये ठेवून घेणार आहोत। इथे हा कुकर आपल्याला मोठ्या आचेवर ठेवून 20 मिनिटापर्यंत हा ढोकळा आहे तो आपल्याला स्टीम करून घ्यायचा आहे। इथे 20 मिनिटापर्यंत मी हा ढोकळा आहे तो स्टीम करून घेतलेला आहे आणि तुम्ही इथे बघा अगदी स्पॉन्जी आपला ढोकळा आहे तो तयारही झालेला आहे। इथं ढोकळा आहे तो मी स्टीम करून थंड करून घेतलेला आहे आणि थंड करून घेऊनच आपल्याला हा ढोकळा आहे तो काढून घ्यायचा आहे। आणि तुम्ही इथे बघू शकताय अगदी स्पॉन्जी असा आपला ढोकळा आहे तो इथं तयार झालेला आहे। अगदी चारी बाजूनी हा ढोकळा आहे तो सारखा तयार झालेला आहे। यानंतर आपण ढोकळ्यावर टाकून घेण्यासाठी फोडणी तयार करून घेणार आहोत। त्यासाठी एका भांड्यामध्ये मी 2 चमचे एवढं तेल टाकलेलं आहे, अर्धा चमचा एवढा जिरा टाकलेला आहे, थोडासा हिंग, 8 ते 10 कढीपत्त्याची पानं आणि 2 ते 3 मिरच्या आहेत त्याचे तुकडे करून टाकलेले आहेत आणि त्यातच पाणी टाकून आपल्याला 3 चमचे एवढी इथं मी साखर टाकून घेतलेली आहे। इथं साखर कमी किंवा जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। अगदी पाव चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे आणि साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे पाणी आहे ते उकळून घ्यायचं आहे। इथं हे पाणी आहे ते आपल्याला जास्त वेळ उकळण्याची गरज नाही, अगदी 2 ते 3 मिनिटापर्यंत मी हे पाणी आहे ते उकळून घेतलेलं आहे आणि इथं आपली फोडणी तयार झालेली आहे। आपली फोडणी थंड होते तोपर्यंत आपण इकडे ढोकळ्याचे काप करून घेणार आहोत। तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही इथं त्याचे काप करू शकता आणि तुम्ही इथे बघा
कापतानाही तुमच्या लक्षात येत असेल केवढा स्पंजी आपला ढोकळा आहे तो इथं तयार झालेला आहे। यानंतर आपण थंड करून ठेवलेली यावर फोडणी टाकून घेणार आहोत आणि इथे आपला मार्केट स्टाईल खमण ढोकळा आहे तो तयार झालेला आहे। इथे हा ढोकळा आहे तो तुम्ही तुमच्या पद्धतीने सर्व केला तरी चालेल किंवा तुमच्या पद्धतीने तुम्ही यावर कोथिंबीर किंवा थोडंसं ओलं खोबरं खिसून टाकलं तरी चालेल किंवा यामध्ये फोडणीमध्ये तुम्ही इथं तिळही टाकले तरी चालतील। इथं थोडंसं ओलं खोबरं आणि कोथिंबीर टाकून आणि आपली फोडणी टाकून हा जो आपला खमण ढोकळा आहे तो इथं तयार झालेला आहे। अगदी मार्केटसारखा आपण आज हा खमण ढोकळा आहे तो इथं तयार केलेला आहे। हा खमण ढोकळा आहे तो तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। परत भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार।